नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत तब्बल 620 जागांसाठीची सरळ सेवा आपली भरती जाहिरात जी की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर तेव्हापासून जे आहे जे की बरेच विद्यार्थी टीसीएसचे जे मागील काही क्वेश्चन्स पेपर आहेत त्या संदर्भात अनेक सारे कमेंट्स करत होते। तर आपण आजपासून जे आहे स्पेशली जे काही टीसीएसचे क्वेश्चन्स पेपर आहेत जे की लास्ट एक्झाम्स घेण्यात आलेल्या होत्या, त्यामध्ये नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि जी तुमची सध्याची येणारी जी आपली नवी मुंबई महानगरपालिकेची एक्झाम आहे ती देखील टीसीएस हीच कंपनी जी आहे थोडक्यामध्ये कंडक्ट करणारी आहे। त्यामुळे तुम्हाला प्रश्नांचा लेवल थोडक्यामध्ये सारखा पाहायला मिळणार असेल आणि थोडक्यामध्ये प्रश्न कोणत्या स्वरूपाचे परीक्षेमध्ये विचारले जातात तुम्हाला हे देखील यावरून एक अॅनलाइज करता येणार असेल। त्यामुळे व्हिडिओज खूप इम्पॉर्टंट असणार असतील, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहत चला व प्रत्येक प्रश्नाकडे काळजीपूर्वक लक्ष देत चला। तर मित्रांनो, आपल्याच्या भाग व्हिडिओच्या जे काही आपला संदर्भ आहे पीवायक्यू क्वेश्चनचा त्यानुसार आपण आता हे सुरू करूया। तर आपल्याकडे जे आहे जे की टीसीएसचा जो आहे प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन्स पेपर अवेलेबल आहे, जे काही लास्ट टाइम त्यांनी एक्झाम घेतलेली, त्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठी ग्रामर जे की क्वेश्चन्स लास्ट टाइम विचारण्यात आलेले होते ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत। तर या ठिकाणी जे आहे जे की आपल्याकडे अवेलेबल आहे याची आन्सर की जे की डायरेक्टली त्यांनी आपल्याला अवेलेबल करून देत असतात एक्झाम झाल्यानंतर। तर यामधला प्रश्न क्रमांक थोडक्यामध्ये पहिला म्हण विचारण्यात आली होती की खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा। जे की या ठिकाणी म्हण होती बळी तो कान पिळी, तर या म्हणीचा अर्थ काय होणारा असेल? तर या ठिकाणी जे आहे याचा उत्तर होतं जे की बलवान माणूस इतरांवर हुकूम गाजवतो, हे जे आहे थोडक्यामध्ये याचं जे आहे जे की योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। तर तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील यावर साम्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। जे काही अभ्यासक्रम आहे आपल्याला एनएमसीचा तो थोडक्यामध्ये कॉमनच असतो। टीसीएस जेवढ्या काही सरळ सेवेच्या भरत्या घेत असतात त्यामध्ये ते जे आहे जे की नॉन टेक्निकलचा सिलेबस, ज्यामध्ये जीके, मॅथ, रिझनिंग, मराठी ग्रामर ह्याचा सर्वांचा सिलेबस आहे थोडक्यामध्ये कॉमन टाईपचाच असतो। त्यामुळे कसल्या प्रकारचा बदलाव किंवा त्यामध्ये चेंजेस नसतात, त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला त्यासाठी मार्गदर्शनात्मक ठरणारे असतील। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 असा होता की पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिली? तर पांगिरा ही कादंबरी, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 4 जे की विश्वास पाटील यांनी जे आहे या कादंबरीचं लेखन केलेलं आहे। थोडक्यामध्ये जे काही महत्त्वपूर्ण कादंबऱ्या आहेत किंवा ग्रंथ आहेत त्याचे लेखक तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 3 फैलावर घेणे या शब्दार्थाचा जो की वाक्यात उपयोग झालेल्या खालीलपैकी योग्य विधान ओळखा। तर वाक्यात उपयोग झालेला तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की दिलेल्या वेळेच्या मर्यादेत काम पूर्ण केले नसल्यामुळे प्राचार्यांनी प्राध्यापकांना जे की फैलावर घेतले। म्हणजेच काय थोडक्यामध्ये आपल्याला याचं जे आहे वाक्यात जे की याचा उपयोग करायचं होतं। ऑप्शन नंबर या ठिकाणी 1 या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। तर तुम्ही टॉपिक लक्षात ठेवून घ्या, म्हणीवर प्रश्न आलेला आहे, वाक्यात उपयोगाचा प्रश्न आलेला आहे, हे जे टॉपिक्स आहेत ते तुम्ही मेन्शन्स करून घ्या, कारण का जे मराठी व्याकरणाचे क्वेश्चन्स असतात ते थोडक्यामध्ये सारखेच असतात, फक्त त्यामध्ये थोडक्यामध्ये चेंजेस करण्यात येणारा असतो। त्यानंतर पुढीलचा प्रश्न जो की 4था असा आहे, फुल ना फुलाची पाकळी देणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेल्या खालीलपैकी योग्य विधान ओळखा यापैकी। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की कृष्ण भेटीस जाणाऱ्या समुदायाने पोह्याच्या पुरचुंडी देऊन फुल न फुलाची पाकळी दिली, हे जे आहे याचं योग्य उत्तर होणार होतं। तर प्रश्नांचा या ठिकाणी डिफिकल्टी लेवल पाहून घ्या। त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे जो की विरुद्धार्थी शब्द ओळखायचा। तर विरुद्धार्थी शब्दांचा या ठिकाणी आपला जे की अनास्था, तर अनास्था या शब्दाचा आपला थोडक्यामध्ये जो की विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की आस्थ्या, हा जो या ठिकाणी याचा जो आहे विरुद्धार्थी शब्द होणारा असेल। आणि परीक्षेत तुम्हाला विरुद्धार्थी, समानार्थी हे शब्द तर कॉमनली पाहायला मिळणारे असतीलच। त्यानंतर प्रश्न नंबर आपला 6 खालील वाक्यातील प्रयोग ओळखा। तर या प्रयोग ओळखायचा आहे, छकुलीने भावलीस झोपवले, तर या ठिकाणी याचं काय होणार असेल प्रयोग? तर हा जो प्रयोग आहे थोडक्यात भावे प्रयोग हा होणारा असेल। जर विद्यार्थ्यांनो तुम्हाला संपूर्ण काही मराठी ग्रामरसाठी जे काही टॉपिक्स आहेत किंवा जे काही स्टडी मटेरियल आहे जे एनएमसीच्या आपल्या पदभरतीसाठीच आणि तुम्ही जर ते घेतला नसाल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या। त्यामध्ये तुम्हाला सर्व काही हा अभ्यासक्रम इनडेप्थ व डिटेल दिलेला आहे, ज्यामध्ये प्रॅक्टिससाठी आपण तुम्हाला टेस्ट सिरीज देखील उपलब्ध करून दिलेले आहे। आणि जर तुम्ही कोणत्या पदाकरता अर्ज करत असाल ज्यामध्ये टेक्निकल तुम्हाला हवा असेल, ज्यामध्ये बायोमेडिकल
पॅरामेडिकल असो, MPW असो किंवा फार्मासिस्ट असो, नर्सिंग असो किंवा कोणतेही असो, आपल्याकडे सर्व प्रकारचे टेक्निकल जे काही MCQ क्वेश्चन्स बँक आहेत ते उपलब्ध आहेत. ज्या कोणा विद्यार्थी मित्रांना घ्यायचं असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून घेऊ शकता. आणि मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर 100% तुम्ही आपलं स्टडी मटेरियल मधलं जे ई-बुक आहे त्याचा तुम्ही 100% अभ्यास करा. नक्की तुम्ही ही एक्झाम जी आहे जे की पास करू शकणार, कारण का त्यामध्ये आपण हा संपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. तर जो की प्रहार या शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे प्रहारचा, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की घाव हा होणारा असेल. त्यानंतर प्रश्न 8वा, खालील शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा. तर परत विरुद्धार्थी शब्द, तर याचं उत्तर जे आहे जे की थोडक्यात चिरंतन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, तर याचं उत्तर आहे जे की क्षणभंगूर. क्षणभंगूर हा होणारा असेल. त्यानंतरचा प्रश्न 9 आपला, खालील शब्दाचा समास ओळखा. तर शब्दाचा समास जे की दरमजल, तर दरमजल या शब्दाचा समास ओळखायचा आहे. तर याचं उत्तर आहे जे की अव्ययीभाव भाव समास हा जो आहे याचा होणारा असेल या शब्दाचा समास. त्यानंतर प्रश्न 10वा आपला, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. तर वाद या शब्दाचा योग्य अर्थ काय होणार असेल, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की तंटा हे जे आहे ते होणार असेल. तर क्वेश्चन नंबर 11वा, खालील उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. तर या ठिकाणी वाक्य पाहून घ्या. किती सुंदर आहे तिचे अक्षर. त्यानंतर आहे जो क्वेश्चन या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह, तर या ठिकाणी ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की तिचे अक्षर खूप सुंदर आहे. तर याचं जे आपण रूपांतर केले तर याचं योग्य विधान जे की हे होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 12वा, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. तर कोणत्या प्रकारामधलं वाक्य आहे, तर व्यायाम केला तर शरीर घाटदार होईल. तर हे कोणत्या जे की प्रकारचं वाक्य आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की संकेतार्थी वाक्य होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 13वा आपला, खालील शब्दाचा अर्थ सांगा. तर या शब्दाचा अर्थ काय होणार असेल, तर या ठिकाणी गर्द हा जो आहे जो की शब्द याचा अर्थ सांगायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की दाट असं होणार असेल. क्वेश्चन नंबर 14वा, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर या ठिकाणी निर्धार, तर निर्धार या शब्दाचा आपला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की निश्चय असं जे आहे ते होणार असेल. तर परीक्षेत तुम्हाला समानार्थी, विरुद्धार्थी, प्रयोग, काळ, त्यानंतर एक शब्द, अनेक वचनी शब्द हेच तुम्हाला पाहायला मिळणार असेल. तेवढे काय हार्ड नसतात. जर तुम्ही योग्य त्या पद्धतीने त्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला तर 100% तुम्हाला हे प्रश्न पैकीच्या पैकी गुण मिळवून देऊ शकता. त्यानंतरचा प्रश्न 15वा, खालील शब्दाचा समास ओळखा. जे की पालापाचोळा, तर याचं जे काय समास होणार असेल, तर याचं उत्तर आहे जे की द्वंद्व समास जे की होणारा असेल पालापाचोळा या शब्दाचा. त्यानंतरचा 16वा प्रश्न, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर या ठिकाणी शब्द आहे औरस. तर औरसचा या ठिकाणी जे की ऑप्शन नंबर 4 अनौरस असं जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 17वा, भुरा हे आत्मकथन कोणी लिहिलेलं आहे. तर भुरा, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की शरद बाविस्कर यांनी जे आहे लिहिलेलं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 18वा, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर या काव्यपंक्तीतील ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की जनावर असं जे आहे ते होणार असेल, कारण ढोर जे आहे जे की जनावराला म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न 19वा, खालील शब्दाचा अर्थ सांगा. जे की चपारक या शब्दाचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर 3 जे की चापट असं जे आहे ते होणार असेल. त्यानंतर प्रश्न 20वा आपला, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. तर बुडत्याला काडीचा आधार, तर याचं जे आहे काय होणार असेल उत्तर, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की थोडक्यामध्ये 2. संकटकाळी थोडीशी मदत देखील मोलाची ठरते. घोर संकटाच्या वेळी दुसऱ्याचे थोडेसे साह्य सुद्धा मोलाचे वाटते असं जे आहे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 21वा प्रश्न, व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणी लिहिले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 1 पु ल देशपांडे यांनी जे आहे ते लिहिलेलं आहे, जे की खूप प्रसिद्ध हे पुस्तक आहे. तर यामुळे हा प्रश्न रिपीट देखील होऊ शकतो तुमच्या वेळेस परीक्षेमध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 22, पितळ उघडे पडणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेल्या खालीलपैकी योग्य विधान ओळखा. याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाचे विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने पितळ उघडे पाडले असं होणार असेल. त्यानंतर 23वा प्रश्न, खालील होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेलं योग्य विधान ओळखा. तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर 3 जे की प्रार्थनेला हजर राहावे असं जे आहे जे की नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर केल्यानंतर जे की प्रार्थनेला गैरहजर राहू नये असं जे आहे जे की बनणार असेल. ऑप्शन नंबर या ठिकाणी 3 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 24वा प्रश्न, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. तिची कादंबरी लिहून झाली.
तर या ठिकाणी प्रयोग ओळखायचा आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की समापन कर्मणी प्रयोग हा जो आहे तो होणारा असेल. तर आपल्या ईबुक मध्ये आपण तुम्हाला प्रयोगावर आधारित सर्व प्रश्न उपलब्ध करून दिलेले आहेत, त्यामुळे ते तुम्ही नक्की त्याचं वाचन करा. सेलरला मेसेज करून ते मिळवून घ्या आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागा. त्यानंतरचा 25वा प्रश्न, तोंड घशी पडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे असं जे आहे याचं उत्तर होणार असेल. तर असे हे आपल्या आजच्या या भागामधले मराठी व्याकरणाचे जे काही TCSचे क्वेश्चन्स होते जे आपण पाहिलेले आहेत. तर आपण या पुढील भागामध्ये आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत की नेमकं कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतात, डिफिकल्टी लेवल काय असतो आणि कोणकोणते टॉपिक जे की IMP स्वरूपामध्ये आपल्याला करणं अनिवार्य असतं. आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांना जे काही नवी मुंबई महानगरपालिकेसाठी टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल हवा असेल, संपूर्ण क्वेश्चन्स बँक हवे असतील किंवा PYQ क्वेश्चन हवे असतील, त्यांनी नक्की आपल्या सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक जे की दिलेली आहे. तर भेटू नेक्स्ट प्रश्नामध्ये, जो काही नेक्स्ट सेशनमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.